सगळ्यात महत्त्वाचं ते पुस्तक मी अनेक वेळा वाचले, अनेक वेळा मी पाहिलं पण. ते पुस्तक ज्यावेळेस आपण पाहतो, गायकवाड साहेबांनी जे पुस्तक पाहिल्यानंतर पहिलं पेज, पहिलं जे मुख्य पृष्ठ असतं ते पाहिल्यानंतर त्यांनी लगेच रॅक झाले आणि त्यांनी प्रत्युत्तर दिलं. तर ते वाक्य खटकण्यासारखे, प्रत्येकाला ते वाक्य वाचल्यानंतर खटकतं. पण ज्यावेळेस आत पुस्तक वाचल्यानंतर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. पण मी एक सारांश जर बोलायचं म्हणलं तर मी एक सांगू इच्छितो, छत्रपती शिवरायांच्या नावावर वादविवाद घालण्यापेक्षा आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आज आमच्यासारख्या मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे, अनेक किल्ल्यांवर आलं पाहिजे, स्वच्छतेसाठी सहभाग घेतला पाहिजे, अशा मोहिमा राबवल्या पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण छत्रपती शिवरायांचा विचार म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा विचार होता. हे सगळं ज्या जडणघडणी आहेत त्या फक्त छत्रपती शिवरायांच्या ह्या इतिहासामध्ये याची नोंद आपल्याला आढळून येत आहे. त्यामुळं वादविवाद करण्यापेक्षा महाराजांचे विचार हे घराघरापर्यंत पोचले पाहिजे, ह्या मताचा मी एक कार्यकर्ता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.